ओके. व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सगळ्यांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन सेशन्स मध्ये. आपण सध्या कॉन्शियस मॅनिफेस्टेशन या विषयावर सेशन्स घेत आहोत. आणि आपलं बेसिक कॉन्शियसनेस आपलं कसं असलं पाहिजे, आपण काय दैनंदिन जीवनात आपण आपल्याला जे प्राप्त करायचं आहे त्याकडे आपण कसं मार्गक्रमण करायचं याबद्दल आपली सगळी इन्फॉर्मेशन मागील काही दिवसात पूर्ण झाली. आता आपण ह्याच सेशन मधले पार्ट 2 असं म्हणू आपण याला. कारण की इथून आपण माइंड मास्टरी ह्या विषयावर थोडंसं बोलत आहोत. आणि ही माइंड प्रोग्रामिंग कशी असते, हे आपल्या जीवनामध्ये किती इम्पॅक्ट टाकते, या सगळ्या गोष्टी आपण नोट डाऊन करत आहे. तर ट्रेन युअर न्यूरॉन्स आणि हाऊ अवर माइंड परसिव्ह, हे 2 टॉपिक आतापर्यंत आपण कव्हर केले. यामध्ये आपण बघितलं की मेमरी कशा प्रकारे क्रिएट होते. सेन्सरी मेमरी, त्यानंतर ती रजिस्टर होते शॉर्ट टर्म मेमरीमध्ये, त्यानंतर ती रजिस्टर होते लॉंग टर्म मेमरीमध्ये, आणि नंतर वारंवार वारंवार रिव्हिजन केल्यानंतर ही सबकॉन्शियस माइंड मध्ये प्रोग्राम होऊन जाते. सेन्सरी मेमरी 15 दिवसात पूर्णपणे डिलीट होऊन जाते. म्हणजे आज जो विषय आपण अनुभवला तो जवळपास 15 दिवसानंतर आपली मेमरी त्याला डिलीट करून टाकेल. या अननेसेसरी गोष्टी आहे. म्हणजे पूर्ण होल डे आपण जो पूर्ण दिवस काढतो, त्या पूर्ण दिवसामध्ये उदाहरणार्थ असं समजू आपण की पूर्ण दिवस गेला आणि पूर्ण दिवसभरात एक अशी घटना झाली की 500ची नोट तुम्हाला कोणीतरी दिली आणि म्हटले बरोबर ठेवून द्या, आणि ती तुम्ही कुठेतरी ठेवली. तर याच्यामध्ये 2 प्रकार होतात. 2-3 दिवसानंतर तुम्हाला जेव्हा विचारलं त्यांनी, अरे मी तुला एक 500ची नोट दिली, ती कुठे ठेवली? आणि सडनली तुमचं माइंड म्हणेल की अरे कुठे ठेवली, आता आठवत नाहीये. बरोबर. काय झालं, माइंडनी त्या गोष्टीला रेग्युलर गोष्ट असल्यासारखं डिलीट करून टाकलं. मग तुम्हाला म्हणून समोरचा व्यक्ती की आठव आठव आठव, त्या दिवशी काय झालं. तुम्ही डोळे बंद करा, बसा शांत, विचार करा, तर तुम्हाला दिवसच आठवणार नाही. आणि मग आठवता आठवता थोडं थोडं समोर लक्षात, अच्छा हा, ती नोट मी घेतली, ठेवायसाठी गेले, पण तिकडे नेमकंच मला लक्षात आलं की किचन मध्ये काहीतरी दूध वगैरे ठेवलाय. मी तिकडे चालली गेली आणि ते दूध बंद करताना फ्रीजवर कपड्याखाली ठेवले. मग तुम्ही जा तिथून पैसे काढणार का? कारण की रेग्युलर पैसे ठेवण्याची जी जागा होती तिथपर्यंत तुम्ही गेले नाही. ते माइंडने तो स्पॉट रजिस्टरच केला नाही, आणि जो स्पॉट तुमच्यासाठी महत्वाचा नव्हता तो माइंडने तसाही डिलीट करून टाकला. अशा प्रकारे जी गोष्ट आपल्यासाठी महत्वाची नाही, अशा हजार गोष्टी दिवसभरात होतात. ती गोष्ट आपल्यासाठी काहीच आवश्यक नाही आहे. ती 500ची नोट कुठे ठेवली त्याशिवाय त्या दिवसभरात कोणतीच गोष्ट महत्वाची नव्हती. सेकंड इम्पॉर्टंट थिंग होतं दूध उतू जाणे. त्या विषयावरून तुम्हाला ती नोट आठवली. मे बी ती तशी आठवली नसती,
पुन्हा तुम्ही किचन मध्ये गेले, काहीतरी काम करायला लागले, दूध तापवायला लागले, दूध उतू जायला लागलं, एकदम मेमरीने क्लिक केलं, अरे त्या दिवशी सुद्धा असंच तर झालं होतं. आणि मग त्या मेमरीला धरून ती पैशाची मेमरी ओपन अप होईल आणि कुठे पैसे ठेवले ते तुम्हाला लक्षात येईल. असं बरेचदा आपल्या जीवनात होते. आपण सहज गाडीची चाबी घेऊन येतो, घरात जातो, कुठे ठेवतो नंतर अख्खा दिवस सुद्धा तुम्हाला चाबी सापडत नाही. डोक्यावरचा डोळ्याचा चष्मा कधी कधी डोक्यावरच लावून देतो आणि पुरं घर शोधतो चष्मा कुठे आहे म्हणून बघण्यासाठी. हे होते का? कारण की जी घटना माइंडने रजिस्टर केली, काय त्याचं इम्पॉर्टन्स काहीच नव्हतं आणि ते तुरंत डिलीट करून टाकली. चाबी म्हणजे चाबी, तुम्ही घरात घेऊन आले, इतके कॅज्युअल आहात तुम्ही त्या चाबीबद्दल, आणि रोजच काम आहे, बाहेर जाणे, गाडीची चाबी काढणे, लॉकची चाबी काढणे, चाबी ठेवणे. पण माइंड एक पॅटर्न रजिस्टर केलेला आहे तुमचं चाबी ठेवण्याचं एक जागा, ती जर तुम्ही मिस केली, आता ती चाबी नॉर्मल थिंग झाली तुमच्या माइंडसाठी. तुम्हाला डबल ती आठवणारच नाही कुठे ठेवली म्हणून. अशा प्रकारे तुमचं माइंड त्याला रिसीव्ह पण करत जाते आणि डिलीट पण करत जाते. काल आपण काय बघितलं? 5 सेन्सेसच्या द्वारे आपण सगळ्या गोष्टी परसिव्ह करतो, स्वीकार करतो, आणि जेव्हा त्याला स्वीकार करतो, ती जर इम्पॉर्टंट गोष्ट नाही तर माइंड त्याला काय करत जाईल? डिलीट करत जाईल. दुसरं, कोणत्या गोष्टी माइंड स्वीकार करते किंवा रजिस्टर करते? जसं तुमचं स्टेट ऑफ माइंड आहे तसं. तुम्ही जर पॉझिटिव्ह माइंडसेटचे आहात तर तुमचं माइंड जीवनातल्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी स्वीकार करतील. निगेटिव्ह माइंडसेटचे आहात तर सगळ्या गोष्टी निगेटिव्हली स्वीकार करेल. आणि तुमची बॉडी कशी ऍक्शन करणार? ज्या प्रकारे तुम्ही तुमची मेमरी डेव्हलप केली, तुम्ही जर मेमरीला ट्रेन केलं, बॉडीला त्यानुसार ऍक्टिव्ह करेल. मेमरी जर तुमची अनट्रेन आहे, बॉडी तशी ऍक्टिव्ह करेल, ऍक्शन करणार. ठीक आहे. इथूनच आजचा हा तिसरा टॉपिक, व्हॉट इज कॉन्शियस आणि सबकॉन्शियस लर्निंग. पुन्हा हे जे 5 सेन्सेस आहेत, हे 5ही सेन्स मिळून याचे पुन्हा 2-2 भाग होणार. कॉन्शियस व्हिज्युअल, कॉन्शियस ऑडिओ, कॉन्शियस कायनेस्थेटिक म्हणजे टच, कॉन्शियस स्मेल, कॉन्शियस टेस्ट. सबकॉन्शियस मध्ये पुन्हा तेच गोष्टी जातील. कॉन्शियस व्हिज्युअल, कॉन्शियस ऑडिओ, कॉन्शियस टच किंवा फिलिंग्स, कॉन्शियस स्मेल, सबकॉन्शियस स्मेल आणि सबकॉन्शियस टेस्ट. कॉन्शियस मध्ये सुद्धा हे 5 प्रकार येतील आणि सबकॉन्शियस मध्ये सुद्धा हेच 5 प्रकार येतील. आता हा जो फिलिंग्स आहे, या फिलिंग्स तुमच्या मस्क्युलर मेमरी सिस्टम मध्ये आहे. ठीक आहे. जे तुमचं शारीरिक जे टच वगैरे असतो, ह्या सेन्सेसच्या द्वारे तुमचं माइंड त्याला परसिव्ह करेल. कॉन्शियस लर्निंग हे इंटेन्शनल असते. यामध्ये एफर्ट्स द्यावे लागतात. तुम्हाला खूप डीप अवेअरनेसची गरज असते. ठीक आहे. कॉन्शियस लर्निंग मध्ये जसं तुम्ही आपण म्हणू की आपल्याला कोणता तरी अभ्यास करायचा आहे, इंटेन्शन आहे म्हणून अभ्यास करायचा आहे, अभ्यास करणे आहे यासाठी एफर्ट्स द्यावे लागतात, आणि तुमचं लक्ष सुद्धा त्या ठिकाणी असलं पाहिजे, तुम्ही फोकस सुद्धा असले पाहिजे. हे झालं तुमच्या कॉन्शियसनेस लर्निंगचा प्रकार. आता सबकॉन्शियस लर्निंग कशी असते? ऑटोमॅटिक, एफर्टलेस आणि विदाउट फोकस.
तुमचं लक्ष असो किंवा नसो, ती घटना घडते. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, आपण एक स्पोर्ट्समॅनचे उदाहरण घेतले होते, की ते इंटरव्ह्यू करत आहे, ती काहीतरी खेळत आहेत, काहीतरी चालू आहे त्यांचं. कोणीतरी व्यक्ती त्यांना बॉल फेकून मारतो. त्यांचं लक्षही नाहीये, पण त्याचा हात जाते आणि त्याला बॉलला पकडून घेते. एखादा फुटबॉलर आहे, इंटरव्ह्यू देत आहे, कोणीतरी किक मारली, बॉल आला, जो अँकर आहे त्याच्याकडे जात असताना त्यांनी मदत हात टाकला. माहित नाही, पण हात आला, आपोआप हात तिथे आडवा आला. तुम्ही झोपलेले आहात, मच्छर तुमच्या चेहऱ्यावर बसलं, तुम्हाला सांगायची गरज नाही की मच्छर बसलेला आहे, त्याला मारा. तुमचा हात इथे स्वतःहूनच त्याला काय करते, मारून टाकते. तुम्ही अभ्यास करत आहे, काहीतरी जॉब करताय, कामवर आहे, अचानक एखादी माशी आली, मच्छर आलं, तुम्ही तुमचं लक्ष सोडून काम नाही करत, तो आल्यावर तुम्ही असं करता फक्त बस, आणि उडून घालता. कोण सांगायला तुमच्या हाताला तसं करण्यासाठी? ही सबकॉन्शियस लर्निंग आहे, ऑटोमॅटिक झाली. गाडीवर बसता, सेल्फ सुरू होते, आपोआप ऍक्सिलेटर वाढते, ब्रेक लागते, क्लच दबते, गिअर पडते, गाडी बरोबर चालत आहे. काय तुम्ही अलर्ट आहात? तर मॅक्सिमम टाइम नो. मग सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक चालत कशी आहे? तुमचं एक बोट क्लच दाबते, एक बोट समोरचा ब्रेक दाबते, ऍक्सिलेटर इकडे वाढत आहे, तिकडे पाय तुमचं बरोबर, एक पाय ब्रेकवर आहे, एक पाय तुमचं गिअरवर आहे. सगळं सिस्टम ऑटोमॅटिकली वर्क कसं करत आहे? सबकॉन्शियस मध्ये डाटा फिट झालेला आहे. आता जसं मी बोलत आहे, असं बोलताना मला अलर्ट व्हायचं आहे, मला एफर्ट द्यावा लागत आहे. पण जेव्हा आपण सहज बोलतो, एकामेकासोबत आपण नॉर्मली जेव्हा आपण बोलत असतो, तेव्हा मला आपण हे सांगा, आपण इतकं कॉन्शियस असतो का कोणत्याही विषयाप्रती? आन्सर आहे नाही. सहज तोंडातून निघते. आता समजून घ्या, एखादा व्यक्ती आहे, तो शिव्या नाही देत, पण त्याच्या बोली भाषेमध्ये किंवा त्यांनी लहानपणापासून एक अशी सवय लागली, जसं आता आपण म्हणतो की थोडस हिंदी साइडर असेल तर अबे साले, काय काहीच मतलबच नाही त्या विषयाचा, पण तुम्ही जेव्हा ती गोष्ट सहज बोलताय, म्हणजे इतकं तुम्ही वारंवार ते स्ट्राईक झालेलं आहे, की आता तुम्हाला आणि समोरच्या व्यक्तीला काही वाटतच नाही, तोंडातून सहज निघून जाते, सहज समोरचा ऐकून घेते. थोडस मराठवाड इकडे इकडल्या बाजूने आपण जायला लागलो तर त्या मायला सतत तोंडात तोच शब्द, एक शब्द गेला की पुन्हा तो शब्द, एक थोडस वाक्य बोललं की पुन्हा तोच शब्द. ऐकणाऱ्याला कधी कधी बेकार वाटू शकते, पण जे बोलणारे आहे त्यांना काहीच वाटत नाही. का? सबकॉन्शियस मध्ये गेलं, तो शब्द तुमच्या तोंडातून आपोआप येत आहे, त्याच्यात तुम्ही जागरूक नाही. एक मजेशीर गोष्ट सांगतो तुम्हाला. अं, एक आमचे ओळखीचे एक व्यक्ती होते, त्यांनी ती गोष्ट सांगितली. त्यांची रिलेशन मध्ये कोणी एक मुलगी होती, ती थोडीशी लहानपणी आहे ना अशी मूर्खासारखी होती, म्हणजे एकदम शांत. तर तिला आपण असं टोपण नाव ठेवून चिडवतो की नाही, तिचं प वरून काहीतरी नाव होतं, पण तिला माहिती आहे का, ते घरचे लोक पिद्दू म्हणून चिडवत होते. आपण नाही का ते खेळत असताना कच्चा लिंबू, कच्चा प्लेअर, म्हणजे असं असं बोलतो, हा कच्चा खिलाडी आहे बघ, तसा पिद्दू. पिद्दू म्हणजे हे थोडस डॅमेज आहे हे पर्सन. लहानपणी ती थोडीशी एकदम अशी शांत शांत राहणारी पोरगी होती. आता काय झालं, ते टोटल फॅमिली सगळेजण मिळून
ते गेले तिरुपती बालाजी. आणि तिथे एका ठिकाणी दुकानात कुठेतरी उभे झाले, काहीतरी त्यांना घ्यायचं असेल. आणि काय झालं, त्या फॅमिलीने त्या पोरीला मारली हाक, पिद्दू म्हणून. अरे 8-10 लोक भांडण करायसाठी उभे झाले तिथे डायरेक्ट. ते त्याच्या लँग्वेज मध्ये बोलून राहिले, यांना काही कळेना. एकदम वातावरण भडकून गेलं. आणि मग तिथे त्यांचा एक जो रिलेटिव्ह होता, म्हणजे रिलेटिव्ह नाही, हा रिलेटिव्हच पण स्थायी नव्हता, तो तिथे जॉबवर होता. नेमके तिथून त्याच्या घरीच जाणार होते. त्याला कॉल लावला, "अरे बाबा तू एक वेळ याच्याशी बोल." त्यांनी त्याच्या मित्राला कॉल दिला, म्हणजे काय बोलताय ऐकून घे. त्यांनी म्हटलं, यांनी आम्हाला अशी शिव्याच कशी देऊ शकले. त्यांनी शिव्या, कोणती शिव्या दिली, पिंदू बोलले. म्हणजे ते त्याच्या लँग्वेजमध्ये, तमिळ का तेलुगू लँग्वेज मध्ये बोलत होते. त्यांनी फोन घेतला, रिलेटिव्ह सांगितलं, म्हणे पुऱ्या तिरुपतीच्या एरियात साऊथ मध्ये हा शब्द डबल वापराचा नाही, हे इथली सगळ्यात घाण शिव्या आहे. ते रोज त्या पोरीला चिडवत होते डेली, म्हणजे तिचं नावच पडलं. पुरी वस्ती तिला त्याच नावाने हाक मारत होती, "ए पिद्दू इकडे ये." ती त्या लँग्वेज मधली सगळ्यात वाईट शिव्या. आता तिथे जेव्हा ते गेले, त्यांच्या तोंडातून शब्द निघाला, कॉन्शियस होता का नाही, अलर्ट नव्हते ते, सबकॉन्शियसली आपोआप तो निघून गेला. असे आपल्या जीवनामध्ये आपण इतक्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली करतो की ते आपल्याला कळत सुद्धा नाही की आपण का करत आहे. ठीक आहे. तर हे जे आहे ना, याला म्हटलं जाते कॉन्शियस आणि सबकॉन्शियस लर्निंग. तुम्ही काय शिकले, कॉन्शियस लर्निंग मध्ये नॉलेज बिल्डअप होते, सबकॉन्शियस लर्निंग मध्ये ऑटोमॅटिक स्किल डेव्हलप होते. ऑटोमॅटिक स्किल. लहान मुलगा लहानाचा मोठा होत असताना बघा, त्याला कोणीही काहीही शिकवत नाही, त्याची स्किल्स ऑटोमॅटिक डेव्हलप होते. त्याचे हॅबिट, त्याच्या बिलीफ. लहान मुलांना तुम्ही जास्तच जर हायपर ऍक्टिव्ह असेल, तर एखाद्या खोलीचा दरवाजा म्हणजे लाईट बंद करून अंधारात त्याला म्हणा की बाबा इकडे जायचं नाही, इकडे भूत आहे, आणि एका जणाला तिकडे लपून ठेवा. तो ऐकणार नाही, तो जाणार तिकडे. जसा गेला आतमध्ये कोणतरी त्याला भो करून द्या, तो आता इतका घाबरून जाईल. आणि ती लर्निंग त्याचे माइंड लाईफ टाइम साठी माइंड मध्ये स्टोअर होऊन जाईल त्याची. आता हा मुलगा कितीही वयाचा झाला, कितीही मोठा झाला, अंधारात जाण्याचा ह्याला नेहमी घाबरणार. हा, कारण एकदम लहान असताना, 1-2 वर्षाचा असताना त्याच्या माइंड मध्ये ती गोष्ट तुम्ही टाकून दिली. तो डमरू वाजवणार आहे ते बाहेर उचलून घेऊन जाईल. लाईफ टाईम तो कधीच अशा रस्त्यावर बाबा फकीर लोक किंवा कोणी दरवाजावर आलेल्या व्यक्तीला फेस करायची हिंमत होणार नाही. कितीही मोठी मुलगी झाली, कितीही मोठा मुलगा झाला, त्याच्या माइंड मध्ये हेच राहील का, यार हे लोक उचलून तर नेणार नाही. हमेशा ही सबकॉन्शियस तुमची लर्निंग आहे. आणि ह्या लर्निंगच्या द्वारे तुमची बॉडी ऑटोमॅटिक रिस्पॉन्स देते, ऑटोमॅटिक. ठीक आहे. आता इथे चॅलेंजेस काय येतात आपल्या लाईफमध्ये जेव्हा प्रॉब्लेम आपण फेस करतो, नेमके चॅलेंजेस कोणते आहे? पहिलं चॅलेंज आहे थेरॉटिकल अँड प्रॅक्टिकल. रियालिटीमध्ये जे तुम्ही करत आहात ते, आणि जे तुम्ही शिकले आहात ते, याच्यामध्ये खूप मोठा फरक दिसते. थेरॉटिकल पार्ट आणि प्रॅक्टिकल पार्ट लाईफ मध्ये जसाचा तसा नाही आहे. आणि आपलं कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड त्याला अलाइनच करत नाही. उदाहरणार्थ पुन्हा ट्रेडिंगच हा विषय घेऊ. कॉन्शियसली तुम्हाला माहित आहे, तुम्ही स्टडी करत आहात, तुम्हाला ट्रेडिंग करता येते, तुम्हाला त्याचे पॉइंट्स माहित आहे, कोणत्या चुका असतात ते माहित आहे, ट्रेड कशी करायची ते माहित आहे.
जवळपास सगळं काही माहित आहे. हे तुमची लर्निंग कोणती आहे? थेरॉटिकल. पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायला जाता ट्रेडिंग हा विषय, तेव्हा तुम्हाला कळते की मला कळत असून सुद्धा मी चूक का बरं करतो. ट्रेड लावण्या अगोदर लॉस होण्याची भावना माझ्या माइंडमध्ये आपोआप येते कशी? हा जो विषय आहे ना, हा विषय अति महत्वाचा आहे. का? कारण की कॉन्शियस लर्निंग तुमच्या सबकॉन्शियस लर्निंग सोबत मॅच करत नाही आहे. चॅलेंज नंबर 1. आणि तो व्यक्ती लाईफ टाइम ट्रेडिंग करू शकत नाही, करणारच नाही. जेव्हा जेव्हा ट्रेडिंग करायला जाईल त्याचं सबकॉन्शियस माइंड त्याच्यासोबत बोलणार, बघ गडबड होईल, याच्या अगोदर पण लॉस झाला आहे, पैसा तुझ्या नशिबात नाही आहे, पैसा पैसा करू नको. आणि कॉन्शियसली काय आपल्याला सगळेजण काय म्हणतात, अरे चल ट्राय करून बघ. आपण पण म्हणतो एक वेळा प्रयत्न करून बघू, आणि एक्झॅक्टली तेच होते जे आपलं मन सांगत होतं. चॅलेंज नंबर 2 काय आहे? प्रॅक्टिकल अँड थेरॉटिकल. पहिले कोणतं चॅलेंज होतं? थेरॉटिकल अँड प्रॅक्टिकल. आता प्रॅक्टिकल अँड थेरॉटिकल. इथे आपण सबकॉन्शियस मधून कॉन्शियस मध्ये जाऊ. पहिलं चॅलेंज काय होतं? जे कॉन्शियस लर्निंग केली, सबकॉन्शियस सोबत मॅच नाही झाली. आता जो डाटा तुमच्या सबकॉन्शियस मध्ये फिट आहे, तो कॉन्शियसली तुम्हाला माहित नाही. कोणता? जसं आपण डे टू डे ऍक्टिव्हिटी करतो. कोणतीही आपण डे टू डे ऍक्टिव्हिटी करतो. गाडी चालवतो, पैदल चालतो, आपण हातवारे करतो. सगळ्या गोष्टी ज्याही आपण डे टू डे करत असतो. मला सांगा, श्वास घेणे सगळ्यात मोठी प्रक्रिया, डोळ्याच्या पापण्या लपलप होत आहे, ही प्रक्रिया. मला सांगा, तुमच्यापैकी कोण असं आहे ज्याला 24 तास माहिती आहे मी श्वास घेतो, श्वास सोडतो, ही श्वास हा आपोआप होते. तुमचं लक्ष असो किंवा नसो, तुम्ही डीप झोपलेले असा किंवा नसा, श्वास तुमचे चालत आहे. हे आपोआप होणारी घटना आहे की तुम्ही फुल फोकस असता, मी आता एक श्वास घेतला, श्वास सोडला, दुसरा श्वास घेतला, श्वास सोडला. मी चालत आहे. चालत असताना काय माझं पूर्ण फोकस स्वतःवर आहे. मी एक पाय टाकला, आता दुसरा पाय टाकला, आता एक पाय टाकला, आता दुसरा पाय टाकला, की तुम्ही बस निघता आणि सहज चालत जाता. कॉलवर तुम्ही बोलत आहे, बोलता बोलता तुम्ही पायऱ्या चढत वरत जात आहे. तुम्ही बघता की एका पायरीवर पाय ठेवला, की दुसऱ्यावर ठेवला, की तिसऱ्यावर ठेवला, तुम्ही तर बोलण्यामध्ये मग्न आहे. किंवा अंधारात पायऱ्यावरून तुम्हाला उतरायचं होतं आणि एकदम लाईन गेली, तरी पण तुम्ही पायऱ्यावरून खाली उतरले. कसं? तुम्ही बघितलं का पायऱ्या कुठे आहे म्हणून? घरातले रात्रीच्या वेळेस अंधारात लाईट बंद करून टाकलेले आहे. तुम्हाला टॉयलेट बाथरूम साठी जायचं आहे, तुम्ही उठता आणि सरळ चालत जाता अंधारातच, किंवा लाईन गेलेली आहे, तुमचं कुठे टक्कर होत नाही, काही नाही. जिथे दरवाजा आहे तिथपर्यंत पोहोचता, दरवाजा खोलता, नेक्स्ट रूम मध्ये जाता, टॉयलेट बाथरूम पर्यंत जाता, तिथे उघडता, बरोबर आपल्या रूम मध्ये पुन्हा वापस येऊन झोपून पण जाता. कसं काय? दिसलं तर काहीच नाही. मग तुम्ही तर कोणत्या भिंतीवर जाऊन टक्कर मारायला पाहिजे होती. बाथरूम उजव्या हाताला होतं, तुम्ही डाव्या हाताला निघायला पाहिजे होतं. आज कसं? ह्या सगळ्या गोष्टी आपोआप होते कशा? हे सगळं आहे सबकॉन्शियस लर्निंग. त्याचं कॉन्शियसली तुम्हाला काहीही अतापता नाही. आणि कधी कधी ह्या हॅबिट आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणजे
एखाद्या व्यक्तीला पायावर पाय ठेवून झोपण्याची सवय लागली आहे, किंवा एकाच कडावर झोपण्याची सवय लागली आहे, किंवा एक पाय जवळ घेऊन एक पाय लंबा करून झोपण्याची सवय लागली आहे, काही टाइम नंतर त्याच्या कमरेमध्ये गॅप येणं सुरू झाली, किंवा दोन्ही पायाचे जवळ दुमडून झोपण्याची सवय लागली आणि जेव्हा तो रात्री दोन्ही पाय सरळ करते, सरळ पायात गोड येते. म्हणजे नेमकं काय सुरू आहे? रात्री तुम्ही झोपता कसे हे सबकॉन्शियसली डिसाइडेड आहे. तुम्ही एका हातावर झोपणार, एका कळावर झोपणार, दुसऱ्या दिवशी म्हणतो अरे माझा हात जाम झाला, माझा हात दुखत आहे, माझ्या कमरेमध्ये काहीतरी दुखत आहे. आणि कॉन्शियसली तुम्हाला माहितच नाही की तुमच्या ह्या झोपण्याच्या अशा पद्धतीमुळे तुमच्या कमरेचा गॅप वाढत चाललेली आहे, हे माहितच नाही. कळलं? म्हणजे सबकॉन्शियसली तुम्ही जी ऍक्शन करत आहे त्याचा कॉन्शियस माइंडला काहीही पता नाही, आणि त्याच्यामधून काही प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहे. कधी कधी नजर इतकी म्हणजे एकरूप झालेली असते की चहामध्ये साखर म्हणून मीठ टाकल्या जाते, कळत सुद्धा नाही हे का झालं कसं म्हणून. का? कारण की नजरेला फक्त पांढरं दिसलं, त्यामध्ये काय आहे याच्याशी काय लेणं देणं नाही. सबकॉन्शियसली हात गेला, उचललं, टाकून दिलं, माहित पण नाही. आता तिसरा एक चॅलेंज येते. तो चॅलेंज हा आहे, कॉन्शियस लर्निंग हे सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचत नाही. आणि खूप साऱ्या गोष्टी अशा असते ते जोपर्यंत सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत ती गोष्ट वर्कआउट होणार नाही. सिंपल. आणि याच्या मधात काहीतरी चॅलेंजेस आहेत, काहीतरी अशी गॅप आहे जी गॅप कॉन्शियस लर्निंगला सबकॉन्शियस पर्यंत पोहोचू देत नाही. आणि इथून पुढे आपण हेच टॉपिक बघणार आहे की नेमके कोणते हे प्रॉब्लेम्स आहेत, कोणते हे गॅप आहे जी सबकॉन्शियसली तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या रेकॉर्ड करत नाही आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक भाग आहे राईट अँकरिंग. हा आता आपण संध्याकाळी घेऊ. म्हणजे प्रत्येक गोष्टीजवळ काहीतरी ट्रिगर आहे, तो सेट नाही झाला त्यावेळेस. जर तो आपण सेट करून ठेवला तर कॉन्शियसली आपण जे काम करत आहोत ते सबकॉन्शियसली रजिस्टर होऊन जाईल, आणि रजिस्टर झाल्याबरोबर तो वर्कआउट पण होणे सुरू होऊन जाईल. जसं सबकॉन्शियसली कॉन्शियसली मला माहित आहे उद्याचा मला क्लास घ्यायचा आहे, कॉन्शियसली तुमच्या सगळ्यांना माहित आहे की मॉर्निंगला क्लास होतो. ठीक आहे, नाईट मध्ये आपण एक म्हणू शकतो कोणी घराच्या बाहेर गेला, कोणी कामामध्ये व्यस्त आहे, तो नाही पोहोचू शकला घरी, तो भाग अलग आहे. मॉर्निंग मध्ये तुम्हाला काय त्रास आहे? प्रत्येकालाच माहिती आहे उठायचं आहे, मला पण माहिती आहे उठायचं आहे, पण माहित असून सुद्धा की मला लवकर उठायचं आहे, मला क्लास करायचा आहे, कसं काय लेट होते, कशी काय झोप समोर जाते, कळत सुद्धा नाही. की 4:30-5 ला उठून अंघोळ करून तयारी करून प्राणायाम करणे आहे, थोडा वेळ स्विचवरची चॅन्टिंग करणे आहे, अफर्मेशनची चॅन्टिंग करणे आहे, त्राटक करणे आहे, हे सगळी प्रोसेस करत 6 वाजेपर्यंत आपल्याला मेडिटेशनसाठी रेडी व्हायचं आहे. सगळं माहित आहे.
कॉन्शियसली तुम्हाला सगळं माहित आहे, पण सबकॉन्शियसली तुमची जाग का येत नाही? लेट कसे काय होता? कितीही वेळा सांगितलं की प्राणायाम करा तरी का करत नाही? त्राटक करा म्हटलं तर का करत नाही? का? कारण की कॉन्शियस लर्निंग तुमच्या माइंडमध्ये जात नाही आहे, सबकॉन्शियसली रजिस्टर होत नाही आहे. मग अशा वेळेस आपण काय करतो? एक अलार्म लावू सकाळी, ट्रिगर. अलार्म लावल्याबरोबर तुमच्या माइंडला असं, अरे क्लास आहे, तुम्ही पटकन उभे उभे होऊन जा. आणि जर का तुम्ही 5 मिनिटाच्या आतमध्ये उभे नाही झाले, 5 मिनिट पण नाही, त्याला काय म्हटलं ते, 15 सेकंद, 15 सेकंद मध्ये जर तुम्ही निर्णय घेतला नाही, तुम्ही पुन्हा झोपून जा. फक्त 15 सेकंद. त्या 15 सेकंद मध्ये तुम्हाला हो किंवा नाही हा डिसिजन घ्यायचा आहे. तुम्ही म्हटलं की हो हो मी उठतो, जस्ट फक्त आळस, अंग फक्त इकडे तिकडे मोडतो आणि बस उठतो, पुन्हा झोप लागून जाईल, कळणार पण नाही. किंवा एक्झॅक्टली अलार्म वाजणार त्याच्या 5 मिनिटा पहिले जाग येणार आणि तुम्ही म्हणणार, अरे हो आली मला जाग, मी तर उठतोच, आणि मग आता कशाला हा अलार्म वाजू द्यायचा, त्याला बंद करून टाकला. आणि जे झोप लागली डबल 1 तास तुम्ही उठलेच नाही. अलार्म पण वाजला नाही, अँकरिंग तुम्ही क्लोज करून दिली, पुन्हा झोप लागून गेली. हे याला म्हटलं ते अँकरिंग. ती गोष्ट तुमच्या माइंडमध्ये गेली पाहिजे, सबकॉन्शियसली रजिस्टर झाली पाहिजे. म्हणून हे अफर्मेशन, विजन बोर्ड, गोल बुक, घरामध्ये चित्र लावणे, फोटो लावणे, तुम्हाला जे पाहिजे त्याची मेमरी वारंवार ओपन अप झाली पाहिजे तुमच्या समोर. याला म्हटलं ते अँकरिंग करणे ना. कॉन्शियसली गोष्ट जी घडत आहे, जी सबकॉन्शियस माइंड रजिस्टर करत नाही, ती रजिस्टर कशी करेल, तो हा भाग आहे. ठीक आहे, याला म्हटलं जाते अँकरिंग करणे. आजचं टॉपिक आपण इथे स्टॉप करू. आय होप प्रत्येकाला कॉन्शियस आणि सबकॉन्शियस लर्निंग कळली असेल. आता आपण मेडिटेशनला सुरुवात करू. हा, कोणाला काही बोलायचं आहे? गजानन सर, तुम्ही आहे ना, आज कॉल करा आठवणीने मला. माझा आवाज येत आहे ना? येस सर, येस. येतोय. ओके, ठीक आहे. स्वप्नील सर, गुड मॉर्निंग. वैशाली ताई, अच्छा, थँक्यू. सुरभी ताई, मनीष सर, प्रतिभा हो. मॅडम. हा, बोला मनीष सर, गुड मॉर्निंग. छान झालं दादा आजचं मेडिटेशन. सहस्त्रार चक्रावर थोडीशी थंडी वाजली. त्याच्या आधी सर्व नॉर्मल होतं, म्हणजे थंडी नव्हती वाजत. थोडं सहस्त्रावर थोडं थंडावा जाणवला. बाकी मेडिटेशन छान झालं आणि चांगलं फील होत आहे, फ्रेश फील होत आहे. आता दादा आम्ही दोघं पण सोबत मिळूनच मेडिटेशन करतोय. चांगलं आहे ना, बढिया. चालेल. करत राहा, कंटिन्यू करा. हो काही प्रश्न असले तर विचारत जा म्हणा त्यांना पण, हो हो ना, म्हणजे तेवढे चालेल. पॉइंट क्लिअर होऊन जाते. हो लाऊडली चॅन्टिंग करायची, त्यांनाही सांगून द्या. हो हो. थोडस लाऊड बोलायचं, मनातल्या मनात नाही करायचं, तर लवकर एनर्जी इन्वोक होऊन जाईल. चालेल दादा. बाकी मी काय बोलतो ते अफर्मेशन, ते कमांड्सवर काही लक्ष द्यायचं नाही सुरुवातीचे दिवस, जस्ट हो बीज मंत्र. चालेल दादा. ठीक आहे, ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, दोघांनाही खूप खूप ब्लेसिंग्स. थँक्यू दादा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. छान झालं सर मेडिटेशन. मेडिटेशन मधून बाहेर आल्यावर सुरुवातीला बोलूच वाटत नाही, एवढं त्यात डीप जात. हा, अच्छा, मोबाईल कडे हात जायला सुद्धा आपण स्लो होऊन जातो, इतकं ट्रान्स होऊन जातं, त्याच्यामुळे लवकर बोलता पण येत नाही. बर, चांगली गोष्ट आहे.
खूप छान झालं, खूप सुंदर लॉट्स ऑफ मेडिटेशन. ब्लेसिंग्स. थँक्यू सर. आणखी कोणी? ओके, प्रणाली ताई काही बोलायचं? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. छान झालं मेडिटेशन. रात्रीचं मेडिटेशनचं एक्सपिरियन्स असं की मी बसली होती, म्हणजे स्टेडी होती अशी, पण म्हणजे शब्द वगैरे होते कानावर, पण म्हणजे मी कुठे आहे, मला असं वाटलं की मी झोपली आहे बा, म्हणजे एकदम रिलॅक्स आहे असं. पण मग जेव्हा मी जागी झाली तर मी बरोबर म्हणजे बसून होते ठीक होती. तर हे मला नाही समजलं काय होतं ते. असं जाऊ द्या. वाटलं की रिलॅक्स मध्ये आहो, म्हणजे झोपून मस्त सरांचे शब्द ऐकत आहे, पण जेव्हा जागी झाली तेव्हा मी स्टेडी बरोबर ताठ अशी बसली होती. तर काय होतं ऐकते, पण छान होतं एक्सपिरियन्स. ठीक आहे, थँक्यू चांगला सो इनर मध्ये रिलॅक्स झाले असं एकदम. आतमध्ये. हा, होऊ शकते. ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. हा, साधना देवी बोला. गुड सर मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. कालचं मेडिटेशन रात्री मला 2:15 वाजतापासून तुमचं कानामध्ये मेडिटेशन ऐकत होते सर, मी सांगा, रात्री झोपेत. म्हणजे पण मला कंटिन्यू तेच येत होतं ऐकायला. 2:15 अच्छा, ते वाजतापासून मला झोपच नाही आली. मला वाटलं मी पाठ टाकू नये कानात, तुम्ही बोलत आहे, कंटिन्यू बोलत आहे, कंटिन्यू बोलत आहे. सकाळी 5 वाजले तरी ते तो ऐकतच होते इथे अरे एवढ्यापर्यंत. म्हणजे अच्छा. असंच इमॅजिन, म्हणजे मना हो. ऐकत होती कानाला कड लावल्यासारखं. अच्छा. 2:15 वाजतापासून कंटिन्यू चालू झालं ते सकाळी. अरे वा. चांगलं कनेक्शन आहे. हो, मला Bless एकदम you, lots of म्हटलं blessings. मग मग जागाला एकदम असं नाही किंवा म्हटलं सर हा, तर म्हणजे आपण असं राहतो हा, ना, एकदम डीप मध्ये चाललं जातो कधी बरोबर. कधी, तर म्हटलं असेल बा. मग उठली ना मी, 5चं अलार्म वाजलं, बापरे म्हटलं हे तर आता आपल्या कानातलं कॉट पण नाही, काहीच नाही, तरी एवढा वेळ ते ऐकत होते. अच्छा, असं म्हणजे चांगलं आहे. कसं वेगळंच काहीतरी होतं ते कालचं 2:15 काही शब्द वाजतापासून. आहे का लक्षात काय बोललो म्हणून? हा, तेच तुम्ही जे सांगत होते ब्रह्मा, ते ते नाही का जे सांगता रोज. नाही, ते तर ठीक आहे, पण काही तुम्ही ऐकलं तर आता मी थोडी माहिती आहे मी काय बोललो म्हणून. हम्म. बहुतेक तुम्ही काही विशेष पण ऐकलं असू शकते. आता ते नाही आठवत एवढं. हम्म. ठीक आहे, हळूहळू समजते ह्या गोष्टी मग. हम्म. चांगलं आहे. अं, हा, सुरभिताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. हॅलो, गुड मॉर्निंग हा, दादा. हा, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. दादा छान झाला मेडिटेशन आजचं. बट ना आता मध्ये मध्ये जरा कॉन्सन्ट्रेशन ब्रेक होत होतं. म्हणजे कसं ठीक आहे. भाग्य थोडं मध्ये रडते तर मग फीड हम्म, करावं लागते, तर कुठे ना कुठे हो, कॉन्सन्ट्रेशन अप अँड डाऊन होऊन जाते. काही हरकत नाही. जे तर यायचं आहे ना बरोबर, ते भेटत जाते आपल्याला. हो. तर आज तसंच झालं. म्हणजे मला मेडिटेशन करता करता तिला एक दोन फीड करावं लागलं, तरी कॉन्सन्ट्रेशन थोडंसं हम्म, बिघडलं. पण म्हणजे जेवढ्या वेळा मी थोडंसं फोकस लावून केलं तेवढं म्हणजे छान झालं. चालते. ते एनर्जी हो. बरोबर भेटत राहील. काही काळजी हो. करायची गरज नाही त्यात. हो दादा. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू ऑल. सब ब्लेसिंग्स. ब्लेस यू. आणखी कोणी? निंबाळकर सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला. आणि काल रात्री थोडस बाहेर गेलो होतो तर उशिरा जॉईन झालो होतो. बरं. आणि नंतर कालही दिवसभर थकल्या थकल्यासारखं वाटत होतं. आजही थोडासा तो हे होताच, त्याच्यामुळे आज बऱ्याच वेळ मी झोपूनच मेडिटेशन केलं. चालते. हा. त्यानंतर आता थोड्या वेळाने उठलो, जेव्हा आपण ते सहस्रार चक्रावरून मग नंतर लाईट्स फील करतो. हम्म, हम्म. तर त्यावेळेस थोडस एक जाणवलं की समथिंग काहीतरी आपल्या याच्यात येऊन राहिला हम्म, लाईट. आणि जो असा थकवा वाटत होता किंवा एकदम ते
नाही बा आता पडूनच राहायचं, तर ते फिलिंग निघून गेलं. बरं वाटलं, फ्रेशनेस आला. थोडंसं अंग अजून असं अकडल्यासारखं झालंय. कदाचित थोडस जास्त जरा काल फिरणंही झालं जरा. हो सर. परंतु बाकी असा मेंटल फटिक जो होता तो एकदम रिलीज होऊन गेला. छान वाटून राहिलं. हो, आज मला वाटतं दिवसभर तो शारीरिक थकवा राहीलच. राहील बरोबर आहे. हम्म. काय पण आता आमचं कसं झालंय ते आपलं जसं ऊस आपण काढायला जातो तर हा. सुरुवातीला भर 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 निघतो आणि मग नंतर शेवटी जे असतं तर निघतो 2-4 थेंबच, पण पूर्ण ताकद लावावं लागते. तसं थोडं आता बरोबर. खरंय. सुरुवातीला एकदम खूप छान छान अनुभव येतात पटकन लवकर, नंतर असं वाटतं बा असं का नाही. नंतर मग विचार केलात, म्हटलं हे ते आपल्या ऊसासारखं झालंय आता. बरोबर. नाही ते तसंच असते येऊन सर, गेलं. कारण की ते कसं असते, हा, आपली लेवल बाय लेवल आपण हळूहळू समोर जातो. आणि बरोबर. आणखी डीप जाण्यासाठी आहे ना, तुम्हाला आणखी फोकस व्हावं लागते, आणखी सगळ्या गोष्टीपासून बाहेर निघावं लागते. मग हम्म. हाच मुद्दा कसा आहे, आपल्या जे आपण सांसारिक लोक म्हणा किंवा हे आपलं जमत नाही. बाहेरचं बरोबर. खाणं आलं, बाहेरचं पाणी पिणं आलं, तुम्हाला बाहेर जाणेच आहे, 4 लोकांशी भेटणेच आहे. तर ती एनर्जी कशी होते, ते डायल्यूट होत जाते. ते पुन्हा पुन्हा हम्म. क्रिएट करा, पुन्हा पुन्हा वेस्ट होत जाते. जे लोक एकदम अलिप्त राहतात त्या सगळ्या गोष्टीपासून, त्यांचं कसं होते, मग ते कंटिन्युअस वाढतच जाते. बरोबर. आणि एक पॉइंट असा असते की कोणतीही साधना असू द्या, कोणतेही कितीही मोठे लोक असू द्या, एका पॉइंटवर गेल्यानंतर त्यांनाही स्टॉप होऊन जावं लागते. त्याच्यानंतर तर मग हम्म. साधे अनुभव पण येत नाही, साधं पण नाही, म्हणजे अंधारच असते, काळा काळा, नाही तर फक्त प्रकाश असते. हा. काहीच होत नाही. का? कारण की ते इतक्या वेळा हॅबिच्युअल होऊन गेलेलो असतो आपण, की नंतर त्याची काही किंमत पण राहत नाही त्या अनुभवाची. आणि दुसरं की अं, नंतर तो व्यक्ती त्याच्यात गुंतत पण नाही, आणि तो बाहेरच पडून जाते त्या हम्म. सगळ्या विषयापासून. हे कसं असते बरोबर. की सुरुवातीला म्हणजे आपण असं अंधारातून आपण एखाद्या रूम मध्ये बाहेर निघतो आणि एकदम असा उजेड होते, डोळे चमकून जाते एकदम आपले, किंवा मग एकदम बरोबर. प्रकाशातून आपण रूम मध्ये येतो तर काहीच दिसत नाही. ते तशासारखं आहे. मग ते डोळे हळू हळू सहज होते आणि मग तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसायला लागते. हे तशासारखा खेळ आहे, आणि एक वेळा दिसल्या की मग तुम्हाला त्याचा काही कुतूहल राहत नाही. अच्छा ठीक आहे, दिसलं की दिसलं आता, तशासारखी गोष्ट आहे ते. आणि म्हणून मी माझा अनुभव म्हणा की हे स्टडी हेच सांगते की का बरं डेली करायचं, है ना. बरं झालं हम्म. आता तुम्ही बोलले तर मी बोलून देतो. काल असंच एका जणासोबत टॉक झाली. प्रश्न हाच होता की समजा आता काही ग्रहांच्या बद्दल आम्हाला काही कळलं, मग आता आपण काय करायचं? पूजा करायची हम्म. की त्याची साधना करायची की काय करायचं? केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? दोन्ही प्रश्न होते. आता मुद्दा कसा आहे, माझं काय साधाचं उत्तर निघालं की ही जी आपण प्रोसेस करतो, सेवन चक्र मेडिटेशन म्हणा का कोणतीही साधना, हे नेमकं काय आहे? तुम्हाला सिद्धी पाहिजे, तुम्हाला पंडित बनायचं आहे, तुम्हाला खूप मोठं नाव करायचं आहे, लोकांमध्ये एक गुरुजी म्हणून मिरवायचा आहे, काय करायचं आहे, हा आपला आपला अलग अलग संकल्प राहू शकतो. पण बेसिक काय अर्थ आहे या सगळ्या विषयाचा? जसं तुमच्या घरामध्ये तुम्ही रिनोव्हेशन करा, नवीन कलर करा, नवीन स्टाईल लावा, घरातलं फर्निचर चेंज करा, कपडे चेंज करा, पडदे चेंज करा, सगळं तुम्ही चेंज केलं. आणि आता तुम्ही म्हटलं की एकदम घर मी चकाचक करून टाकलाय, पण आता मी झाडू पोछा बंद करून टाकतो करणं. इतकंही सुंदर घर तुम्ही बनवलं, काही अर्थ राहील का त्याचा? हम्म. काही अर्थच राहणार काय- नाही. काही दिवसात ते खराबच होणार आहे. आणि एखाद्याची झोपडीच आहे, साधंसं छोटंसं घर आहे, पण सगळ्या गोष्टी नीटनेटक्या, सगळ्या वस्तू जागच्या जागेवर ठेवलेल्या, कपड्यांच्या घड्या, तर पडदे, चादरा सगळ्या धुईधाय करून सगळं चकाचक करून ठेवलेलं आहे. घराची साफसफाई आहे, झाडू पोछा रोज लागत आहे, सकाळ संध्याकाळ बिलकुल नीट अँड क्लीन. सांगा, ते चमकवलेलं घर जिथे कोणत्याच प्रकारचा आपण साफसफाई नाही करत, ते घर चांगलं राहील की त्या गरीबाचं छोटंसं घर चांगलं राहील? ऑरा कोणाची चांगली राहील, एनर्जी कोणाची चांगली राहील? बरोबर. जे छोटंसं घर आहे त्याची. म्हणजे इथं हा मुद्दा नाही आहे की तुम्ही किती मोठं काम करता.
की आपण रत्न घातला, आपण क्रिस्टल्स घातले, आपण मोठ्या मोठ्या साधना करत आहे. हा विषयच नाही आहे. तुम्ही किती पैसा कमवता आणि किती चांगले राहता हाही विषय नाही आहे. तुम्ही साफसफाई किती करता हा महत्वाचा मुद्दा आहे. जितकी चांगली साफसफाई राहील तितकं प्रसन्न राहील सगळं. आता हे जे सिस्टम आहे, 7 चक्र जे आपण करता, ही सफाई करतो आपण, आपल्या ऊर्जेची स्वच्छता. तर रोज आपण कोणाचे निगेटिव्ह थॉट ग्रहण करतो, 4 लोकात जातो, त्यांची एनर्जी घेऊन येतो, कुठे लग्न कार्यात जातो, जेवण करून या लागते, भारी जेवण असते, ते पचायला 2 दिवस लागून जाते कधी कधी. म्हणजे कसं त्याचं ते तासीर जी असते ते जेवणाची, तेलकट सगळं काही, ते उतरायला वेळ लागते. कधी आपण अशा लोकांच्या हातून जेवण करतो, अशा घरातून आपण चहा नाश्ता घेऊन येतो की तिथले व्हायब्रेशन एकदम निगेटिव्ह असतात. मग हा जो नकारात्मकता, हा जो कचरा आहे, हा आपण किती जमा केला पाहिजे? तो जमा जितका होत राहील, जितका जमा होत राहील तितका काही दिवसानंतर त्रास देईल. म्हणजे मग त्या बरोबर. खराब झालेल्या घरामध्ये तुम्ही एखादा चांगला पांढऱ्या कलरचा कपडा घेऊन आले आणि तो चुकीने जर जमिनीवर पडला, तुम्हाला दिसेल तो एकदमच खराब झाला आता. अशा प्रकारे मग काय होते, आपल्या जीवनामध्ये एखादी चांगली घटना ओपन अप होते, चांगली ग्रहस्थिती निर्माण होते, चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळते, किंवा चांगल्या लोकांशी आपण गाठभेट करतो. आपली ऑरा इतकी निगेटिव्ह झालेली असते की एक तर ते लोक आपल्यापासून दूर जातात, किंवा ती ऑपॉर्च्युनिटी आपल्यापाशी जरी आली ना, तरी त्याचा आपण पॉझिटिव्हली 100% यूज करू शकत नाही. है ना. म्हणजे मीठ पडलेल्या भांड्यात जसं दूध टाकलं, ते दूध आता कोणाच्याच कामाचं नाही, तशी सारखी गोष्ट होऊन जाते. तर दुधावर लक्ष न देता भांड्यावर लक्ष देणं आवश्यक आहे. भांडं साफ करत राहायला पाहिजे आपण. आणि ही साधना ते भांडं साफ करण्याची पद्धत आहे. त्रास होईल, टेन्शन येणार, नशीब कोणाचं बदलत नाही, भविष्य कोणी चेंज करत नाही. पण त्याला रिसिव्ह करताना तुमची मेंटॅलिटी आणि तुमचं पात्र किती चांगलं आहे ते ठरवते. बरोबर. मे बी होऊ शकते तुमच्या एखाद्याच्या नशिबात दूध आहेच नाही, तो रोज प्रयत्न करते पण दूध मिळत नाही, म्हणून त्यांनी भांडं साफ केलं नाही, आणि ज्या दिवशी भांडं साफ केलं नाही त्याच दिवशी दूध भेटलं. आता दूध कुठं टाकू? वेळेवर भांडं घासतो म्हटलं तर दूधवाला चालला जाईल, खराब भांड्यात दूध टाकतो म्हटलं तर दूध फाटून जाईल. म्हणजे दोन्ही परिस्थितीमध्ये त्याच्या नशिबात दूधच नव्हतं. पण बरोबर. त्यांनी ते प्री प्लॅनिंग मध्ये तो असता की नाही, कधीतरी आपल्या, म्हणजे आपण म्हणतो ना, कभी तो होगा कभी तो मिलेगा, ज्या दिवशी भेटणार त्या दिवशी रिसिव्ह करायला मी रेडी असलो पाहिजे. आणि एक अध्यात्माचा किंवा याचा एक संदर्भही असा आहे की असे म्हणतात, म्हणजे चांगले चांगले गुरु त्यांचं असं वर्ड आहे की कृपा कधी होईल याची काहीही गॅरंटी नाही, कधी देव आशीर्वाद देईल याची काही गॅरंटी नाही, कधी गुरु प्रसन्न होईल अशी काही गॅरंटी नाही. तर तुम्ही रेडी असा आपलं पात्र घेऊन, आणि सांगितल्या अनुसार तुम्ही तुमची प्रॅक्टिस करत राहा. कधी त्याच्या कृपा होऊन जाईल आणि कधी तुम्हाला ते एनलाइटमेंट म्हणा, कधी ते एकदम डिव्हाइन नॉलेज आणि एकदम तुमची दृष्टी उघडून जाईल, सांगताच येत नाही. पण तुम्ही म्हणा की आता होतच नाही ते मी कशाला प्रॅक्टिस करू, ते गेलं वाया. है ना. हा एक नॉर्मल आमचं काल जे डिस्कशन झालं तेच मी डबल बोललो, आणि हे चांगलं आहे की याच्यातून तुम्ही या कन्फ्युजन मधून निघून जाण्या प्रत्येकाने, की बाबा मी हे करतच राहू का, तर विषय हो करतच राहा. हा कसं करा, आता तुमचा विषय आहे, माझ्यासोबत बसून करायचा आहे करा, तुम्हाला असं वाटतं की जास्त वेळ होते तर शॉर्टकट मध्ये 10 मिनिटात निपटवा, 15 मिनिटात निपटवा, पट चॅन्टिंग करा, अफर्मेशन द्वारे करा, काहीतरी करा, पण तुम्ही क्लीन करत राहा स्वतःला. स्वतःची एनर्जी जितकी क्लीन राहील, मे बी फ्युचर मध्ये मग ते आणखी आणखी डेव्हलप करेल, है ना. नाही आपल्याला मोठे मोठे अनुभव आले तरी चालेल, पण कमीत कमी हे निगेटिव्हिटीला आपण स्टोअर तरी करून नाही ठेवणार. कारण की एनर्जी 100%, तुम्ही बॅटरी जर रोजच डाऊन होत आहे तर रोजच फुल करावं लागेल. ज्याची हमेशा फुल आहे त्याचा परफॉर्मन्सच अलग राहील ना. आपण सोसायटीमध्ये राहणार लोक, आपण त्या लेवलवर जाऊ नाही शकत. येस. हळूहळू जर आपण आज तयारी केली तर मे बी जीवनात असा टाइम येणार की आपल्याकडे वेळच वेळ राहील. आपण जर ठरवलं की 15 दिवस आपण कोणाशीच भेटायचं नाही, तर कोणीच तुम्हाला आडवं येणार नाही. बढिया तुम्ही 15 दिवसाचा संकल्प घेऊन घरातच होल डे मेडिटेशन करू शकता. मग तुम्हाला कळेल की ऍस्ट्रल ट्रॅव्हल काय आहे, दुसरं जग काय आहे, दुसरे प्लॅनेट्स कसे असतात, दुसरी डायमेन्शन कसं आहे, तिकडे कोणते कोणते लोक आहेत, ते सगळं मग कळायला लागते. एवढी चेतना आपली डेली म्हणजे हलकी झालेली असते की दूरपर्यंत जाऊन सगळं बघून येते. पण त्यासाठी ते कन्सिस्टन्सी लागते, 8-8, 10-10 घंट्याचं मेडिटेशन लागते कधी कधी. पण त्याची प्लॅनिंग प्रिपरेशन तर होऊन राहिलं ना, आपली बॉडी रेडी होत आहे, माइंड रेडी होत आहे, हळूहळू नॉलेज येत आहे, त्या दिवसासाठी आपण रेडी होत आहोत आता सगळ्यांनी.
चला ओके, थँक्यू. लॉट्स बढिया, ऑफ चांगलं वाटलं. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू. ब्लेस यू सर. नमस्कार सर. मम्मीला हा बोलायचं. अच्छा हा बोला. नमस्कार काकू. नमस्कार सर, सर्वांना शुभेच्छा. अं, छान झालं मेडिटेशन आज सर्वच. आपण सहस्त्रार चक्रावरून आपण इथं हार्ट चक्रावर येतो आणि ते असं सगळे कलर वगैरे दाखवतो आणि ते पर्पल कलर असं म्हणत होते की ते प्रोटेक्शन करते, तुम कन्फ्युजन वगैरे हे ते वगैरे, हा हा ग्रीन हा कलर, येलो कलर वगैरे. हा रोज सुरू होतं पिवळे पूर्ण पण मधीच ना एक इतका धडधाकट एक व्यक्ती, म्हणजे इतका आपण हाफ दिसतो तो डोळ्यांनी काय म्हणत आहे मला, असं म्हणजे तू वरजा असं डोळ्यांनी करत आहे हा 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 अच्छा खूप वेळपर्यंत वरजा. म्हणजे मला कन्फ्युज करत होता की म्हणजे मला ते म्हणजे पिवळी ज्योत दिसूच देत नव्हत्या, ज्योतही नाही मला तर असं हवनाची ज्योत राहते तशी दिसते रोज वगैरे. हा मला ती पिवळी एवढीशी बारीकशी ज्योत आहे, तो मला खूप वेळपर्यंत असं डोळ्याने चल तू वर जा असंच करतं. पण मी म्हणजे असं बिलकुल आपली स्थिर बुद्धीनं मी जातच नाही बा, असं मला दिसेलच. खूप वेळानंतर करताय आणि त्याच्या भोवताला असं तो व्हाईट चेहऱ्यानं न कपडे पण, आणि तो मला डोळ्याने खूप वेळपर्यंत असा रागात वर जा करताय आणि त्याच्या भोवताल काढा. पण मी स्थिर होते, मी जातच नाही बा असं मला दिसेलच ती ज्योत. मग खूप वेळ बरोबर. होईपर्यंत नंतर अशी दिव्याची खूप प्रयत्न करताय मोठी ज्योत दिसेल काही वगैरे, पण मग त्याच्यानंतरच मग छोटासा दिवा लावलेला आहे आणि त्याच्यात छोटीशी अशी मंद वात जळत आहे असं वगैरे. मग तो गायबच झाला. तो मग दिसलाच नाही मला. त्याला ना खूप वेळपर्यंत मला असं रागात नाही का वर वगैरे असे मोठे मोठे डोळे करून. पण मी म्हंटल नाही, मी स्टेबल आहे, मी बिलकुल जात नाही बा. अच्छा हा म्हणजे आपली असं काही कर पण मी बिलकुल बरं जात नाही असं म्हणतो ना. हा 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 खूप म्हणजे असं खूप वेळ लागला त्याला, आणि खूप वेळानं मग अशी आपली काळी दिवा असते आणि मग त्याला छोटीशी मंद वात जळत आहे असं वगैरे. नंतर मग ते सगळे कलर यायला लागले. अरे वा त्याच्या आधी नाही का प्रणाली बोलली त्याच्या, आता नाही का तुमच्या सोबत वगैरे त्याच्या म्हणजे इतका हात जड पडलेलाच आहे. आणि मग हे हाताला व्हायब्रेशन वगैरे होते. मेन म्हणायचे आहे की मला रात्री मेडिटेशन करताना डाव्या बाजूला छातीत दुखत होतं मेडिटेशन. आताही सुरुवातीला दुखत ना, आता धड डाव्या बाजूला नाही का तिच्या वर बरं असं बरं कंठाच्या खाली थोडस असं ठीक आहे खूप दुखत आहे थोडस. बरं ठीक थँक्यू सर. आपल्याला आहे. सब्जेक्ट लॉट्स ऑफ ब्लेसिंग. चला काय माहिती नाही असं म्हणजे आपलं म्हणजे ते कन्फ्युज करत असेल तू जा बिलकुल काय ठीक करतो आहे, काय काही हरकत नाही, विचार नाही करायचा जास्त, नाही मी काय सोडून द्या करत सगळं. बिलकुल दिसेल म्हणजे दिसेल या ठाम मतार आहे म्हणजे पूर्ण विश्वास आहे. ठीक आहे. ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. मी चला ओके, चला तर मग आपण आपलं सेशन आज क्लोज करू. वैशाली ताई, अच्छा तुम्ही तर टिफिन मध्ये असाल आता सध्या. ओके ठीक आहे. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स ऑल ऑफ यू. मोरे सर, अच्छा मोरे सर सूर्य दाखवण्यासाठी कॅमेरा ऑन करून ठेवून दिला. मोरे सर गेले वाटते. चला ठीक आहे, असू द्या. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ लव्ह. Lots of Bless you all. blessings. Bless you. Thank you, Dada. Thank you. Yes.